बँक खातेधारकांसाठी कडक नियम. आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यातून पैसे सरकार जप्त करून घेणार. एक चूक आणि तुमचं खातं ब्लॉक आणि खात्यातले पैसे जप्त. सरकार स्वतःकडे ते पैसे वळवून घेणार. तुमच्या खात्यातले पैसे तुम्हाला कधीही मिळणार नाही. सरकार ते पैसे जप्त करून घेणार. या 4 पैकी एक चूक केली तर कडक नियम जे 1 तारखेपासून लागू होत आहे. 7 ते 8 दिवसाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. जर तुमचं बँक खातं या बँकांमध्ये असेल आणि तुम्ही जर या 4 पैकी एक जरी चूक केली असेल तर तुमच्या खात्यातल्या कुठलाही 1 रुपया तुम्हाला काढता येणार नाही. तो सरकार जमा करून घेणार. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यातले पैसे सरकार जमा करून घेऊ शकतं. सरकार जप्त करून घेऊ शकतं. 4 चुका तुम्ही करायच्या नाहीयेत, लक्षात घ्या. 4 चुका तुम्ही या मागील वर्षात केल्या असतील तर 8 दिवसाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. हा महिना संपायच्या आत तुम्ही हे काम करणं गरजेचं आहे. तातडीनं तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. लक्षात घ्या, 4 चुका जर तुम्ही केल्या तर तुमचं खातं ब्लॉक होईल. तुमच्या खात्यातले पैसे सरकार जप्त करून घेईल आणि एवढंच नाही तर तुम्हाला लाखो रुपयाचा दंड देखील होऊ शकतो. 4 चुका करू नका. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेतोय की 1 तारखेपासून बँक खात्यासंदर्भात जे नियम लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र तुम्हाला तुमच्या बँकेत देखील बघायला मिळेल. 2 डिसेंबर रोजी हे पत्र दिलं होतं आणि ज्याची अंमलबजावणी तातडीनं करा असं रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो कुठले तरी बँक खाते आपण उघडतो, त्यामध्ये आपण अनावधानाने त्या चुका करतो. 75% भारतीय बँक खातेधारकांचा हा प्रॉब्लेम आहे. 75% बऱ्याचशा महिला असतील योजनांसाठी खाते उघडले, शेतकरी असतील खाते उघडले, वृद्ध पुरुष असतील, स्टुडंट असतील खाते उघडले, पण माहीत नसल्यामुळे चुका होतात. आणि मग लक्षात घ्या, तुमच्या खात्यातले पैसे आता सरकार जमा करून घेणार. खात्यातले पैसे जप्त होणार, खातं ब्लॉक होणार. एवढंच नाही तर तुम्हाला दंड देखील बसणार. रिझर्व्ह बँकेने कडक सूचना बँकांना दिलेल्या आहेत. 95% बँका पहा, तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे लक्षपूर्वक ऐका, कारण की बँकांची यादी देखील आहे. या बँकेत तुमचं खातं असेल तर 100% तुमच्या खात्यात जप्त केलं जाऊ शकतं जर तुम्ही या 4 चुकांपैकी एखादी चूक केली असेल तर. लक्षात घ्या, कोणत्या त्या 4 चुका आहेत. त्या 4 चुका तुम्ही जर 24-25 मध्ये मागील वर्षभरात जर केल्या असतील तर तुम्हाला मोठा दंडही लागू शकतो. आता तुम्ही म्हणाल आमच्या खात्यात पैसेच नाहीये तर कोणते पैसे जप्त होणार, तर तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. पहा काय आहे नवीन नियमावली, लक्षपूर्वक ऐका. रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2024 मध्ये बँकांना एक पत्र दिलं होतं. रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे. बँकांवर अंकुश ठेवणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची ही बँक आहे. त्यांनी बँकांना सांगितलं होतं की विशेष ही जी खाती आहेत, सेव्हिंग अकाउंट आहेत, एफडी आहेत, लॉकर आहेत, अशा लोकांची जी खाती आहेत, जी आता सांगणार आहे की ज्यांच्या या 4 पैकी एखादी चूक जर झाली असेल तर त्यांचं खातं ब्लॉक करा. त्यांच्या खात्यातले पैसे सरकार जमा करून घ्या आणि 1ही रुपया त्यांना इथून पुढे देऊ नका. पैसे त्यांचे जरी असले तरी त्यावर ही कारवाई होऊ शकते असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं. तर मग कोणते नियम होते ते आपण लक्षपूर्वक आपण जाणून घेऊ, कारण की पहा, आता तुम्हाला खूप गडबड अर्जंट कामं करायची आहेत. कदाचित हे परिपत्रक तुम्हाला तुमच्या बँकेत देखील बघायला मिळेल. क्लिअर कट सरकारी ही माहिती आहे बघा. नवीन नियम लागू होत असतानाच पहा, महिलांमध्ये पुरुषांमध्ये पूर्ण देशभरात ही त्या ठिकाणी एक धक्कादायक बातमी समोर आली. आता पैसे जप्त होणार. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो. आता काय चूक झालेली असणार आहे, काय चुका तुम्हाला त्या ठिकाणी सुधारायच्या आहेत, कोणत्या चुका झाल्या असतील तर पैसे जप्त होतील. 4 चुका असणार आहेत बघा, लक्षपूर्वक बघा. पहिली चूक जी 99% लोकांकडून होत असते तर ती म्हणजे काय की जे आहे तर अनियमितता, विसंगती, बँकमध्ये असणारी विसंगती. आता पहा, लक्षपूर्वक ऐका बघा. जर ही चूक तुमची झालेली असेल तर 8 दिवस तुमच्याकडे, 8 दिवसात क्लिअर केली तर नाही तर पैसे जप्त होणार. केव्हाही कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो की तुमचं खातं बंद झालं, तुमच्या खात्यातून सरकारने पैसे वळवून घेतले, जप्त केले. पहा, काहीच करू शकत नाही यानंतर तुम्ही. लक्षात घ्या, जर काय होतं, जर इररेग्युलरिटी असेल, बघा देशातील 75% अकाउंटमध्ये इररेग्युलरिटी आहे. आता इररेग्युलरिटी म्हणजे काय, अनियमितता म्हणजे काय की बँक खातं उघडलं आणि केवायसी केलेलं नाही. केवायसी केलेलं म्हणजे आधार कार्ड लिंक केलेलं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की कधीतरी खाते उघडलेलं असतील 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, तर त्याला तुम्ही जे पॅन नंबर दिलाय तर पॅन नंबरवर नाव वेगळं आहे, आधार कार्डवर नाव वेगळं आहे, बँक खात्यावर काहीतरी नाव वेगळं आहे, वोटर आयडी आहे बघा, आपलं जे वोटर आयडी आहे त्याच्यावर नाव वेगळं आहे, पॅन कार्ड बऱ्याच वेळा दिलं नव्हतं म्हणून बऱ्याच वेळा जे बँक कर्मचारी आहे, बँकवाले कोणतरी आहे, त्यांनीच पॅन कार्ड त्या ठिकाणी जोडून दिलंय. नॉमिनी जोडलेलं नाहीये बघा. पहिली चूक, नॉमिनी जोडलेलं नाहीये. म्हणजे नॉमिनी म्हणजे आपला जो वारस आहे तो वारस जोडलेला नाही, लिगल हायर कोण आहे तो जोडलेला नाही. तर अशा प्रकारच्या इरेग्युलरिटी म्हणजे विसंगती तुमच्या खात्यात जर असतील तर तुमचं खातं सस्पेंड केलं जाईल, तुमचं खातं फ्रीज केलं जाईल. आणि पहा,
हे जे तुमच्या खात्यातले पैसे आहे बघा, हे एक प्रकारचा फंड आहे, सरकारने बनवलं आहे. तर त्या फंडमध्ये तुमचे हे पैसे जमा केले जातील. तर तुम्हाला अर्जंटमध्ये काय करायचं आहे, हे जर तुम्ही आता तातडीनं बँकेत जा, चेक करा आपल्या बँक खात्याचं नाव, आपल्या आधारचं नाव सारखंच आहे का, बँक खात्यावरचं नाव जे आहे, बँक पुस्तकावरचं नाव, आधार कार्डवरचं नाव, पॅन कार्डवरचं नाव, वोटर कार्डवरचं नाव, हे सगळं व्यवस्थित आहे का, तातडीनं चेक करा. आणि त्यातच तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर अर्जंटमध्ये तुम्ही ई-केवायसी करून घ्या. ई-केवायसी कशी करायची हे आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पहा, हा नियम होता, पहिला नियम होता. आता ही चूक तुम्ही केलेली असेल तर अर्जंटमध्ये बँकेत जा, 8 दिवस तुमच्याकडे आहे बघा. आता दुसरी चूक जर असेल तर तुमच्या बँक खात्यातले पैसे वळवले जाऊ शकतात. ती दुसरी चूक कुठली आहे बघा, लक्षपूर्वक ऐका. संदिग्ध व्यवहार जर असेल, आता संदिग्ध व्यवहार म्हणजे काय की लक्षपूर्वक ऐका बघा, कदाचित तुम्ही याच्यात सापडू शकता. तुम्ही सापडले तर तुमचं बँक खातं ब्लॉक होऊन जाईल. आणि पहा, बिलकुल म्हणजे तुम्ही याच्यात काही करू शकत नाही. पहा की तुम्ही UPI वापरता, फोनपे, गुगल पे, पेटीएम वापरता, कोणतं ॲप वापरता कमेंट करून कळवा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या अकाउंटवर सस्पिशियस ॲक्टिव्हिटी होते. सस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की बऱ्याच वेळा एखादे मोठा आकडा आपल्या बँक खात्यावर येतो, किंवा एका मोठा आकडा आपण आपल्या बँक खात्यावर, बऱ्याच वेळा एखादे पैसे मोठी एंट्री आपल्या खात्यावर दिसते. एका दिवशी 10 लाख रुपये आले, किंवा कोणतरी कॅश तुम्ही तुमच्या नावे पॅन कार्डवर कॅश कुठल्या तरी खात्यात जमा केले, कोणतरी तुमचं खातं वापरलं गेलं की उदाहरणार्थ वडिलांचे कुठले तरी पैसे यायचे होते, बहिणीचे यायचे होते, भावाचे यायचे होते, तुमच्या खात्यावर घेतले. आणि काय होतं, पॅन कार्ड तुमच्या खात्याला लिंक आहे, म्हणजे वर्षभर जर तुमच्या खात्यावर 10,000चा व्यवहार झाला आणि डायरेक्ट 10 लाखाचा व्यवहार झाला तर याच्यावरनं ते खातं इररेग्युलरिटीमध्ये जात असतं. लक्षात घ्या, पॅन कार्डच्या नियमानुसार, म्हणजे आयकर विभागाने एक नियम सांगितला आहे बँकाला की 10 लाख रुपये जर एका वित्तीय वर्षात एका खात्यावर जर हस्तांतरण झाले तर तो पॅन नंबर आयकर विभागाला जमा करावा लागतो. आणि तो पॅन नंबर एकदा जमा केला की तुमचं खातं रडारवर येतं. आणि मग तुम्हाला कारणे दाखवा नोटीस येते, आणि कारणे दाखवा नोटीस आली तर कदाचित तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता आणि तुमचं खातं जप्त होऊ शकतं. दुसरा जो त्या ठिकाणी हा हे होता. आता तिसरी चूक 99% लोकांच्या बाबतीत आहे. तिसरी चूक काय आहे बघा, की व्यवहारच केले जात नाही. व्यवहार शून्य, 1 वर्षापासून व्यवहार शून्य, खातं निष्क्रिय. खातं कधीतरी उघडलेलं असतं, 10-10, 5-5 वर्ष त्याचा व्यवहार होत नाही. खातं ओपन आहे की माहितीही नसते, कुठला तरी मोबाईल नंबर दिलेला असतो, तो मोबाईल नंबर बंद होऊन जातो, मेसेजही येत नाही, आणि मिनिमम बॅलन्सच्या खाली बॅलन्स जातो. म्हणजे 0 रुपयाचे व्यवहार त्या खात्यावर होतात. कधीही 1 रुपयाचा व्यवहार होत नाही. कधीतरी योजनेसाठी खाते उघडले जातात, योजनांचे पैसे येतात, नंतर योजना बंद होऊन जाते, किंवा आपण लाभार्थी यादीतून बाहेर जातो आणि व्यवहार बंद होऊन जातात, खाते निष्क्रिय होऊन जातात. आणि जर निष्क्रिय खाते जर झाले तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्या खात्यांसाठी एक कॅटेगरी तयार केली जाते. त्या कॅटेगरीमध्ये ते खातं वळवलं जातं, आणि जेणेकरून मग तुम्हाला बँकेत जाऊन विचारणा केल्यास तेवढेच समजते की तुमच्या खात्यावर व्यवहार का होत नाहीये. तर कदाचित ते खातं निष्क्रिय खात्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही देखील हे खातं निष्क्रिय झालं तर व्यवहार त्यामुळे होत नाही. तर त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही हे त्या ठिकाणी हे करू शकता. आता चौथी चूक जी तुम्ही करायची नाहीये ती म्हणजे काय, की काही वेळेस काय होतं की इल्लीगल ट्रान्झॅक्शन होते, इल्लीगल ॲक्टिव्हिटी होते, की काही वेळा मोठ्या प्रकारचं आकडा तुमच्या खात्यावर अर्जंटमध्ये येऊन जातो. आकडा त्या ठिकाणी बँकेत येतो. बऱ्याच वेळा एखादं म्हणजे तुम्हाला देखील माहिती नसतं, पण बँकेच्या नियमामध्ये तो जो आकडा आहे, किंवा विशेष काही ॲक्टिव्हिटी तुमच्या खात्यावर जर झाली चुकून, म्हणजे तुम्ही करू किंवा एखाद्या फसवणूक जरी केली असेल तुमची कोणी, त्याद्वारे जरी झालं तर ते खातं होतं फ्रीज. मग खातं फ्रीज काय होतं की सरकारच्या नियमानुसार तुमचं खातं हे इल्लीगल ॲक्टिव्हिटीमध्ये जातं, आणि ते सायबर क्राईमच्या त्या ठिकाणी रडार खाली येतं. मग अकाउंट फ्रीज जर झालं आणि 1 वर्षापर्यंत जर हे अकाउंट जर त्या ठिकाणी फ्रीजमध्येच राहिलं, आणि जर सेम फ्रॉड जर त्याच्यावर परत झाला, तर म्हणजे परत एकदा जर तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी झाली, उदाहरणार्थ 10-15 लाख रुपयाची रक्कम खात्यावर आली, तुम्ही ती काढून घेतली आणि कुठल्याही प्रकारचं विवरण त्यामध्ये दिलं नाही, मग बँक अकाउंटच्या रडारवर ते खातं गेलं, आणि त्यानंतर काय होतं की ते जे खातं, बऱ्याच वेळा असं झालं होतं बघा की नोटबंदीच्या पिरियडमध्ये जे जनधन खाते उघडले होते लोकांनी, किंवा नंतर काय केलं की त्याच्यावर जबरदस्त पैसे त्या ठिकाणी आले. काही असे होते की ज्यावर कधी 1 रुपया त्या खात्यावर आला नव्हता, त्या खात्यावर 10-10, 20-20 लाख रुपये आले. मग ते खाते रडारवर गेले, ते खाते फ्रीज झाले. ते खाते फ्रीज होऊन वर्षभर तसेच राहिले. खातेधारकांनी चर्चा केली नाही, जाऊन विचारलं नाही की आमचं खातं का फ्रीज झालं. तर मग अशा प्रकारच्या खात्यामधला जो बॅलन्स आहे
तर तो बॅलन्स सरकारने जमा करून घेतला तर असा आहे. तर हे 3 ते 4 नियम होते, ज्या नियमानुसार तुमचं खातं फ्रीज होऊ शकतं, तुमच्या खात्यातले पैसे सरकार वळवून घेऊ शकतं, खाते जप्त होऊ शकतात. तर हीच माहिती आम्ही अत्यंत अर्जंट देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. तर अर्जंटमध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन पहा, तुमचं नाव, खात्यावरचं नाव, पॅन कार्डवरचं नाव, आधार कार्डवरचं नाव सारखंच आहे का? त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स आहे का? नाहीतर काय होतं, योजनेचे पैसे येतात, कुठले पैसे येतात, आपण सगळे पैसे काढून घेतो. तर असं कृपया करू नका. मोठा दंड त्यामध्ये होऊ शकतो. कुठली इल्लीगल ॲक्टिव्हिटी करू नका. कुठलीही मोठी आकडेवारी आपल्या बँकेवर घेऊ नका, खात्यावर घेऊ नका. अशा प्रकारची माहिती आम्ही देत आहोत. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. धन्यवाद.